4 तारखेला प्रचाराची शेवटची सभा रोह्यात आहे. रोह्यात शेवटची सभा घेतल्याशिवाय प्रचार संपत नाही आणि प्रचाराची सभा रोह्यात घेतल्यानंतर प्रचंड प्रमाणावरती विजय मिळतोच. दहावीर महाराजांच्या आशीर्वादाने असा प्रघात अनेक वर्षाचा त्या ठिकाणी. खरं आहे की यावेळेची निवडणूक एका महत्त्वपूर्ण वातावरणामध्ये लढवली जाते. देशामध्ये वेगळं वातावरण आहे, राज्यभरामध्ये सुद्धा एक वातावरण आहे. प्रामुख्याने विरोधी पक्षाच्या समोर कुठलाही अजेंडा नसल्यामुळे 2 गोष्टीवरती अधिक भर ठेवण्याचा प्रयत्न दुर्दैवाने तिथे केला जातो. 27 राजकीय पक्षांची आघाडी INDIA या नावाने जी तयार झाले, आयुष्यभर जे पक्ष परस्परांच्या विरोधामध्ये लढले, परस्परांच्या विचारसरणीच्या विरोधामध्ये दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम 2 ध्रुवाचं जेवढं अंतर असतं तेवढी विचारसरणीमध्ये भिन्न विचार असलेले पक्ष आज त्या ठिकाणी एकत्रित आले. असं मानण्याचं काही कारण आहे की त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रखर कुठली भूमिका असणारे काही पक्ष त्या ठिकाणी नाही. परंतु प्रामुख्याने आज देशवासियांच्या समोर विकासाच्या मुद्द्यावरती कुठल्याही पद्धतीचं भाष्य करण्याची ताकद नसलेली माणसं 2-4 गोष्टी अधिक फार मोठ्या प्रमाणे प्रकर्षाने करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक आहे संविधानाचा बदल. या देशाला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. खंडप्राय असलेल्या देशाला ज्या कालावधीमध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला अनेक धर्माचा देश, अनेक बोलीभाषेचा देश, न मोजता येणारा इतक्या समाजाचा देश, या देशाची अखंडता, एकात्मता, सार्वभौमत्व कसं टिकेल असा विचार त्या कालावधीमध्ये त्यावेळेच्या पंतप्रधानांच्या समोर पडला होता. असं ते लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली. त्या घटनेमध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं की गौतम अदानींच्या मतांचं मूल्य, मुकेश अंबानीच्या मतांचं मूल्य जेवढं आहे तेवढंच मताचं मूल्य रोह्याच्या मूल्यामध्ये राहणाऱ्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि त्याच्यातून हा देश प्रगतीपथावरती गेलेला पाहायला मिळाला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.